नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज 29 एप्रिल 2025 कालप्रमाणेच आज देखील राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणत्या ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून आहात हे कमेंट करून कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल। त्याचप्रमाणे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। तर मित्रांनो, मागील 2-3 दिवसांत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरप्रमाणेच विदर्भात आणि दक्षिण भारतात आपल्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस पाहायला मिळाला होता। या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले आहेत। मित्रांनो, आज देखील दुपारनंतर आपल्याला पूर्व भारतात विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे। विजयवाडा, विजापूर, मनगुरू, वरंगळ, गुरेटू, त्याचप्रमाणे कापसी, नैनपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कामाख्यानगर, कोलकाता, रांची या भागात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, 29 आणि 30 एप्रिल दरम्यान अनेक भागात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सातारा, सांगली, रत्नागिरी, पणजी आणि गोरेगाव, खोपोली, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांत पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील 1 मे नंतरनं 2-3 दिवस पावसाची शक्यता आहे, मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार नाही। भाग बदलत रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। आज आणि उद्या देखील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। त्याचप्रमाणे दुपारी तापमान हे सर्वच ठिकाणी 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। जय जवान, जय किसान, धन्यवाद।